नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी शेतकरी कृषी सेवा केंद्र संचालिका अलिक्षा मनसुरी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बरेचसे अद्रक उत्पादक शेतकरी त्यांची प्रमुख समस्या आहे ती म्हणजे कंदसड आणि कंदकुज। यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येते। तर कंदसड आणि कंदकुजीचे प्रमुख कारण आहे ती म्हणजे कंदमाशी। कंदमाशी काय करते तर आपल्या शेतात येऊन कंदाजवळ अंडी घालून जाते आणि या अंडीतून अळी बाहेर पडते। तर ही अळी कंद पोखरण्याचे काम करते। तर यामुळे एक विशिष्ट प्रकारची हानी पोचते आणि पायथियम रायझोनिक्टिया आणि फिजेरियम सारखी बुरशी निर्माण होते। या बुरशी काय करतात कमी मित्र बुरशींची संख्या कमी करतात आणि एका कंदातून दुसऱ्या कंदात प्रसारित होतात आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला कंदकुज आणि कंदसड दिसून येते। तर यासाठी आपल्याला इकोमेक्स ॲग्रोचे अग्निवन आणि अग्निटू हे औषध वापरायचे। तर अग्निवन औषधामुळे काय होणार आहे तर जी कंदमाशी आहे ही अग्निवनच्या औषधामुळे म्हणजे उग्रवासामुळे आपल्या शेतात येणार नाहीये आणि या उग्रवासामुळे अंडी खराब होऊन त्यातील अळी मरण पावणार आहे। त्यानंतर आपल्याला लगेचच 2 दिवसांनी अग्निटू हे औषध वापरायचे। तर अग्निटू औषधामुळे काय होणार आहे तर फिजेरियम, पायथियम आणि रायझोनिक्टिया सारखे ज्या बुरशी आहे ह्या आजारी पडून मरण पावणार आहे आणि मित्र बुरशींची संख्या वाढणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला इकोमॅक्स ॲग्रोचे अग्निवन आणि अग्निटू हे औषध वापरायचे आणि हे वापरताना आपल्याला एक टिप्स लक्षात घ्यायची की कुठल्याही रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक सोबत हे औषध वापरायचं नाहीये। तुम्ही NPK सोबत किंवा मायक्रोन्यूटन सोबत हे औषध वापरू शकता। तर अशा पद्धतीने अग्निवन आणि अग्निटू हे औषध वापरल्यामुळे तुम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे रिझल्ट बघायला भेटणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।